नमस्कार मित्रांनो, माझा प्रत्येक व्हिडिओ माणसाच्या हिताचा असतो. मी प्रत्येक व्हिडिओमधून हेच सांगत असते की सापांपासून कशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, वरांड्यात फिरताना बुटाचा वापर केला पाहिजे, खास करून रात्रीच्या वेळी. तर म्हणजे मला सांगताना खूप दुःख होते. जरी ही घटना महाराष्ट्रातली नसली तरी मनाला खूप वेदना देणारी आहे. मी फोटो देते तुम्हाला त्या लहानशा मुलाचा. जेव्हा रात्रीची 2 मुलं झोपली होती वरांड्यामध्ये. गावाकडचे लोक बऱ्यापैकी उन्हाळ्याच्या दिवसात वरांड्यामध्ये अंथरूण टाकून झोपतात आणि तशीच ती 2 मुले त्यांच्या आईवडिलांशेजारी झोपली होती. तर त्यातल्या दोन्ही लहान मुलांना त्या ठिकाणी मण्यार अतिशय विषारी सापाने, त्याला इंग्लिशमध्ये सायलेंट किलर म्हणतात, कारण तो साप एकदम मंद गतीने हालचाल करतो, रात्रीच्या वेळी येतो आणि शांततेत झोपलेल्या माणसाचा चावा घेतो. तर मी प्रत्येक वेळेस सांगत असते तुम्हाला, अंगणात झोपताना तुम्ही खाली न झोपता बाजेचा वापर करा. आज या ठिकाणी ह्या 2 लहानशा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. म्हणजे एका मुलाचा तर मृत्यू जागीच झाला होता, दुसऱ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले पण त्याची गॅरंटी खूप कमी आहे. तो जगण्यासाठी खूप, आता काय मला ना असं म्हणजे बोलताच येत नाही आहे. बट तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सर्पमित्राचा हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या हिताचाच असतो. आमचं काम फक्त सापाला वाचवणे नाही, सापापासून मानवाला काही होऊ नये हा सगळ्यात मोठा संकल्प आहे. पण प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की सर्पमित्र साप वाचवतो, जवळच कुठे नेऊन सोडतो आणि ते साप परत येतात. असे असतील काही, मला माहीत नाही, पण 100 पैकी 90 लोक तरी खूप काळजी घेतात. रेस्क्यू केलेला साप दूरवर नेऊन सोडतात. आणि माझी फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण एक विनंती असेल की तुम्ही आम्हाला एक योग्य जागा द्यावी साप सोडण्यासाठी. जे आम्ही गावातले वस्तीवरचे साप रेस्क्यू करू ते आम्ही दूरवरती कुठेतरी नेऊन एक सुरक्षित जागेवरती सोडू, जिथे आसपास मानव वस्ती नसेल आणि त्या सापांपासून पुन्हा लोकांना काही इजा होणार नाही किंवा तो मानव वस्तीवरती येणार नाही. आम्हाला असा एक फॉरेस्ट एरिया पाहिजे. आणि ज्याच्या घरी साप पकडलाय, तुम्हाला जसं वाटतं ना सर्पमित्र इथं पकडतो आणि लगेच पुढे नेऊन कुठं थोडंफार दूरवर सोडून देतो, तुम्ही त्याला चार्जेस देता, मला माहिती आहे. आणि असा कोणता सर्पमित्र नाही जो तुमच्या घरी साप पकडायला आणि तो 200-300 रुपये तुम्हाला मागत नाही. मागतो ना, घेतो ना, पेट्रोलचे म्हणून घेऊ दे, नाहीतर काय म्हणून घ्यायचे ते घेऊ दे. तुमची पण जबाबदारी आहे की भाऊ, तो आमच्या घरी पकडलेला साप हा कुठं नेऊन सोडतोय याचा आम्हाला लाईव्ह पुरावा पाहिजे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही माझी विनंती आहे की सर्पमित्रांनी सोडलेला हा साप नक्की जंगलाकडे जातोय का गावातल्या गावातच फिरतोय याची नोंदही तुम्ही घेतली पाहिजे, आमच्याकडून, माझ्याकडून, सगळ्यांकडून, जेणेकरून हा साप पकडलेला बाहेरच गेला पाहिजे, खूप दूरवर नाही. कारण जसं आपलं एक स्थलांतर असतं मानववस्तीवरती, आपलं एरिया असा तो हे असतो, तसंच त्या प्राण्या-पक्ष्यांचा पण जो काही एरिया आहे तो चेंज झाल्यानंतर त्यांना पण सर्वायवल करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो त्या निसर्गाशी. तर माझं एकच म्हणणे आहे, एक मिनिट थांब. तर माझं एकच म्हणणे आहे, याला एक सुरक्षित आम्हाला फॉरेस्ट एरिया द्यावं, जो खूप दूरही नसेल आणि खूप मानववस्तीच्या जवळही नसेल. तर माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, सर्वांनी काळजी घ्या. उन्हाळ्याचे दिवस, पावसाळ्याचे दिवस हे खूप घातकीचे दिवस आहेत. काळजी घ्या, सुरक्षित राहा.